टीम दत्तकृपा धोंडावडवली एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा लगेचच. चला सामना सुरू होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली दोन हात करेल दत्तकृपा धोंडावळवली या संघाच्या अगेन्स्ट. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील आजची पहिली रजनी पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. बीएस चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा हा रणसंग्राम पहिला दिवस आहे, पहिला गोड दिवस. चांगले सामने आपण पाहतोय. या अगोदर 2 सामने पूर्ण झाले. पहिल्या सामन्यामध्ये टीम खातिवली, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नुकताच विजय संपादित केला टीम जय हनुमान पुंडा संघाने. आणि इथून तिसऱ्या सामन्याला सुरुवात होत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षक, मायबाप आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते SK एंटरटेनमेंट च्या माध्यमातून, ज्याचे प्रोप्रायटर्स आहेत आदरणीय शंकर गुळवी मॅन फ्रॉम निंबवली यांना देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचे सर्वा करता धरता सन्माननीय श्रावणजी ठाकरे BS स्पोर्टचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून या विभागामधली ही मानाची सन्मानाची स्पर्धा पहिलीच ही स्पर्धा या भागातली नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. बॅटिंग करण्याकरिता आपण पाहतोय बॅटर नितीन आणि हर्षद ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल रितेश लानलाय. पॉवर प्रितेश येतोय गोलंदाजी करण्याकरिता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंड वरती पॉवर हिटर फलंदाज नितीन आणि त्यांचे साथ देण्याकरिता हर्षद मैदानाच्या आतमध्ये. चला टायमर लावलेला आहे. विनंती आहे दोन्ही टीम्सने ही सूचना लक्षात घ्या. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहेत आणि आता 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल. मॅच ऑन, लेट्स प्ले, गेम ऑन. पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने प्रितेशच्या माध्यमातून. पहिला बॉल ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, दूरवरती क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय चौकार फलंदाज नितीननं. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल चौकारामध्ये रूपांतर पाहायला मिळालं. यावेळेला थोडीशी उसळी दिली, हुक करण्याचा प्रयत्न, टॉप पॅच होता. चेंडू शॉट फाईन लेग मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये अडवला गेला. त्यानंतर एक सिंगल इथे मात्र मिळत असताना टीमची टोटल धावसंख्या 5 वरती. पहिला बॉल डीप मिड विकेट मध्ये चौकारामध्ये आणि त्यानंतर सिंगल येताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. नितीन आणि त्यांच्या साथीने फलंदाज हर्षद आता मात्र स्ट्रायकर एंड वरती असतील. पॉवर प्लेची जबाबदारी गोलंदाज प्रितेशच्या खांद्यावरती सोपवले टीमच्या कर्णधाराने. यावेळेला फटका फसलाय, झेलची संधी निर्माण झाली आहे. ओ यस, एक्झॅक्ट काय घडले पाहावं लागेल. झेल देखील टिपला होता परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. कदाचित हा झेल महागात ठरू शकेल. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल फलंदाज शफल झाले, त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरले. टॉपच लागलं गेलं होतं. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले देखील होते. झेल कॅरी देखील केला होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू धरती मातेला दान केलाय आणि त्यानंतर ही सिंगल मिळतीये. टीमची धावसंख्या 6 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झाला. पहिला बॉल वरती चौकार, त्यानंतर सिंगलला धावा येताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकी जिंकली होती टीम दत्तकृपा धोंडावळवली या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चला बी फास्ट. स्ट्रायकर एंड वरती नितीन पुन्हा एकदा सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन प्रितेश. यावेळी स्टेप आउट झाला. अगदी पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट
इथे ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता सर्व गुण संपन्न बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. त्यांना 12 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. या फटक्यामध्ये ताकद आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला केलं गेलं. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 12. नेक्स्ट बॉल प्रितेश थोडासा दबावामध्ये असेल. यावेळेला देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. थोडासा चेंडू दूर अंतरावरती ठेवला. अखूट टप्प्याचा बॉल हाताळला गेला, कारण फलंदाजाचा मुवमेंट ओळखला गोलंदाजाने आणि त्यानंतर चेंडू थोडासा अखूट टप्प्याचा हाताळला गेला. त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होईल. 12 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रितेश सज्ज होईल ओव्हर द विकेटने. आणखीन एक आक्रमणाचा फटका पाहायला मिळेल आणि या वेळेला मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळेल. ते मात्र विकेट मध्ये फलंदाज बाद होत असताना नितीन बॅक टू द डगआउट. छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली टीमला बसलेला हा पहिला धक्का. फलंदाज नितीन बाद. नितीन चांगली बॅटिंग करत होते. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. वैयक्तिक त्यांनी विचार केला तर 11 धावांचे योगदान दिलं. त्यानंतर त्यांची विकेट आली आहे आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमनला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. 3ऱ्या क्रमांकावरती सुरुवात दमदार होती, परंतु शेवटच्या बॉलवरती प्रितेशने विकेट मिळवले. मात्र ती विकेट मध्ये संपूर्ण क्रेडिट कोणाला जाईल तर त्या क्षेत्ररक्षकाला, ज्यानं तो झेल टिपला. अप्रतिम झेल कॅरी केला. पहिली विकेट इथे मात्र गमावली आहे. सेकंड ओव्हर करिता प्रेषित या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. सेकंड ओव्हर करिता टीमची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. प्रेषितला आणलं गेलंय सेकंड ओव्हर मध्ये. चला बे फास्ट टीम दत्तकृपा धोंडावडवली. वेळेचं बंधन असेल, कारण पहिली 3 षटकं तुम्हाला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. हर्षद आहेत स्ट्रायकर एंड वरती. स्ट्रायकर वरती अमन. हर्षद यांना एक जीवनदान जरूर मिळालं होतं, मात्र त्याचा अधिक फायदा इथे घेतला जाईल का? कारण ज्या ज्या वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं त्यावेळेला तो फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातो. लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने खेळून काढल्या बॉलला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. हा चेंडू फुल्लर लेनचा बॉल होता आणि समोरच्या दिशेने बॉलला एक्झिक्यूट करत असताना एक सिंगल इथे मिळवली आहे. टीमची धावसंख्या 13 वरती. एक गडी बाद 13. 4 ओव्हरचा सामना. कमीत कमी 40 ते 45 धावा इन टीम महापोली संघासाठी खूप गरजेच्या आहेत. प्रेषित नेक्स्ट बॉल घेऊन अमनच्या विपक्षामध्ये. फटका फसला. यावेळेला झेलची संधी निर्माण झाली आहे. यावेळेला चुकी होणार नाही. सिली मिड ऑफ मध्ये टिपला जाईल झेल. फलंदाज अमनचा संपलाय खेळ. हा दुसरा धक्का छोट्या 11 टीम आंबेडकर महापोली संघाला. डगचा शिकारी ठरलाय. विकेट आली आहे. 0 या धावसंख्येवरती तो पास झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नागेशला दाखल केलाय 4थ्या क्रमांकावरती. मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी असेल त्यांच्यावरती.
कारण एक बाजूने आपण विचार केला तर धावसंख्या अगदी ठीकठाक आहे, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर मग दोन महत्वाच्या विकेट्स. या अगोदर नितीन बाद झाले, त्यानंतर अमन आणि आपलं खातं देखील खोललेलं नाही. गोल्डन डकचे शिकारी ते ठरले. आता मात्र जबाबदारी नागेशला स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप इथे करावी लागेल फलंदाज अर्षद याच्या सोबत. नेक्स्ट बॉल प्रेषित खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 मध्ये फक्त सिंगल, त्यामध्ये एक विकेट. यावेळेला समोर खेळलेत लॉंग ऑनला अलॉंग दी कार्पेट न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूवरती स्वार होतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. बीएस चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 अनेकांना उत्कंठा लागली होती या स्पर्धेची. या अंबडी परिसरातील ही पहिली नाईट स्पर्धा आपण पाहतोय आणि संपूर्ण क्रेडिट संपूर्ण श्रेय श्रावण ठाकरेंना जाईल, ज्यांनी इथे आपल्याला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कारण नाईट स्पर्धा कमी होत असतात, परंतु इथे नाईट स्पर्धा उभी करण्यामध्ये इथे यशस्वी झाले श्रावण ठाकरे. यावेळेला बॉलला सोडलं, उसळी दिली आणि अगदी लिगल डिलिव्हरी हे सांगत असताना पंच. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 14. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती असताना प्रेषितने खूप दमदार गोलंदाजी केली आहे. 4 मध्ये फक्त धावा खर्च केले 2 आणि त्यानंतर एक विकेट्स अमनचा त्याने टिपला. चांगली गोलंदाजी आहे, परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती हर्षद. यावेळेला अगदी पाहिलं तर पंचांचा नोचा इशारा आला. यावेळेला ओव्हर स्टपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केला गेला आणि त्यानंतर येणारा बॉल फ्रीडचा राहील. टीमची धावसंख्या 1च्या साह्यानं पाहायला मिळेल 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. नोचा इशारा आला, ओव्हर स्टेपचा नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज थोडेसे दूर निघून गेले आणि त्यानंतर येणारा बॉल हा फ्रीडचा. आता संधी आहे हर्षदला मोठा स्ट्रोक खेळण्याची. या फ्रीडच्या बॉलवरती फ्री टोल हिट केला जाईल का? ऑन साइडला बॉलला वळवलंय. अगदी पाहिलं तर मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चुकीला माफी नाही आहे. मिळतील 4 धावा. या 4 धावा कशाच्या असतील तर असतील त्या नशिबाच्या. चौकार. होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळताना दिसत नाहीये प्रेषितला. शेवटचा अंतिम बॉल राईट ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल बॅटर हर्षद करिता. समोर खेळत यावेळेला विसेप मध्ये लॉंग ऑन दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल इथे मात्र पूर्ण केली आहे आणि 2 षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा 20, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिलं तर 10च्या सरासरीने बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये टीम छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली नाणेफेकी गमावली. त्यानंतर वाट्याला आली फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत 20 धावा जमा केलेत पहिल्या 2 षटकामध्ये. येणारी 2 षटक दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची असतील. भूमिक स्पोर्ट्स बीएस चॅम्पियन्स ट्रॉफी चा थरार आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली रजनी पहिली रात्र तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय दुर्गा स्पोर्ट्स विश्वगड विपक्ष मित स्पोर्ट्स कवाड ब. आपण रिपोर्टिंग करा. हा पिनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. जय दुर्गा स्पोर्ट्स विश्वगड आणि त्यांच्या विपक्षामध्ये मित स्पोर्ट्स कवाड ब. करण आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस मिस्टर करणच्या खांद्यावरती इथे जबाबदारी दिली आहे. पहिलं षटक हाताळलं होतं इथे प्रितेशने. त्याने धावा खर्च केल्या 12. नंतर प्रेषित आला. प्रेषितने 8 धावा खर्च केला आणि आता करण. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हर्षद. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल देह एष्टीवरती आदळला गेलाय.
लाऊड अपील होती, पंच सहमत नाहीयेत. मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत होती या फलंदाजाला. चला लगेचच सामना सुरू करा. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. पहिलाच बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. देह एसटी वरती चेंडू आदळला आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर मग डॉट बॉल. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होईल. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी दत्तकृपा धोंडा बडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करताना छोट्या 11 टीम आंबेडनगर महापोली. एकंदरीत 20 धावा या दफळकावरती जोडल्या गेल्या. करणचा पहिला बॉल गुड लेंथ वरती होता. नेक्स्ट बॉल करण सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन हर्षदच्या विरोधात. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु गती होती. पाहू शकाल कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 20. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट येत असताना नेक्स्ट बॉल. यावेळेला अधिक प्रमाणामध्ये चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांनी वाईट घोषित केल्या. हा चेंडू पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल करणला. यावेळेला मात्र अतिरिक्त धाव देऊन जाईल. 21 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. यावेळेला आक्रमण केलंय. क्रॉस पार्टेड फटका. अगदी पाहिलं तर स्वागत से करेंगे सबका स्वागत. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेरचा धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सत्तावीस धावा. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आपण पाहिला. खूप चांगला फटका सजवला गेला. शफल झाले त्यानंतर हा ट्रॅकर बॉल आणि त्यानंतर त्याला पूल करत असताना 6 धावा मिळवल्यात हर्षदने. 27 धावा या धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झाला. 3 चेंडू शिल्लक आहेत. करणने पहिले 2 चेंडू अचूक ते टप्प्यावरती ठेवले. त्यानंतर थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. याही वेळेला समोर खेळलेत. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि मिळतील त्या 2 धावा. चांगली बॅटिंग. हर्षदला जे जीवनदान मिळालं होतं ना त्याचं उत्तर तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. एक झेल त्याचा ड्रॉप झाला परंतु त्यानंतर आक्रमकतेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. 29 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. नेक्स्ट बॉल करण राईट मोर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. यावेळेला चेंडू पर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र जरूर अंकित केली जाईल. हर्षद चांगली बॅटिंग करतायत. अगदी पाहिलं तर आतापर्यंत 11 बॉलचा सामना केलाय. 16 धावांचे योगदान दिलंय. नागेश आहेत एक बाजूने. एक चेंडूचा सामना त्यांनी केलाय आणि एका धावेचे योगदान त्यांनी दिलंय. 30 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असेल. मग करण पहिला बॉल आणि शेवटचा बॉल हा निर्णय का संबोधला जातो
कारण शेवटच्या बॉलमध्ये स्ट्राईक रोटेट होईल की मोठा फटका मारून संघाची धावगती वाढवली जाईल, परंतु प्रयत्न केले जातील मोठ्या स्ट्रोकसाठी, कारण आता स्थिती चांगली आहे टीमची बॅटिंग करणाऱ्या. यावेळेला बॉलला सोडून दिल्या आणि इथून पंचांनी नो घोषित केला, आउट ऑफ द पिच. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 31 फ्रीटची संधी आता निर्माण झाली या फलंदाजाला. आता हात खुलतील का, कारण ज्याही वेळेला एखादा फलंदाजाला फ्रीटची संधी मिळते ना, त्या संधीचं तो सोनं करत असतो. इथं ते सोनं केलं जाईल का, संधी तर दिली आहे, परंतु संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं आहे. फ्रीटचा बॉल आणि शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, परंतु काही फरक पडणार नाहीये. फ्रीटचा बॉल आणि इथे काय घडलंय देखील पाहावं लागेल. OUT संयम क्रिकेटमध्येच महत्वाचा होता. फलंदाज बाद होतील आणि इथून टीम महापोलीस संघाला बसलेला तिसरा धक्का. या धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले, नागेश बाद झाले. खरं तर त्यांच्याही लक्षात नव्हतं की हा बॉल फ्रीटचा, परंतु क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन चालाव्या लागतात. थोडासा संयम भान विसरले आणि त्यानंतर मग त्यांना धावचीत व्हावं लागलं. 3 विकेट्स गमावल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 31. चौथं षटक खूप निर्णायक असेल. या डावातला अंतिम षटक गोलंदाज कोणता असेल, कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल, कारण शेवटचं षटक नेहमीच हे निर्णायक ठरत असतं. कारण समोरची टीम आहे ना बॅटिंग करणारी, ही शेवटच्या षटकामध्ये आक्रमकतेचं क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करायची आहे आणि ते अस्त्र, ते शस्त्र कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. अनिकेतला आमंत्रित केले गेले गोलंदाजी मार्क वरती. या फर्स्ट इनिंग मधील पहिले शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत आला. स्ट्रायकर 8 वरती हर्षद, खूप चांगली बॅटिंग ते करतायत. 11 बॉल मध्ये 16 धावांचे योगदान, एक जीवनदान त्यांना मिळालं होतं. त्यानंतर त्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे, डावाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, एक चांगली पार्टनरशिप केली. अनिकेत पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. हर्षदच्या विपक्षामध्ये पहिला बॉल या वेळेला ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक सिंगल इथे कंप्लीट केली. त्यानंतर थोडस फेकी खराब होती, परंतु त्याला बॅकअप दिला गेलं आणि त्यानंतर हे सिंगल इथे मात्र प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 32 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका आपण पाहिला, परंतु इथून फलंदाज सुशांतला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. दत्तकृपा धुंडावळवली. या संघाकडे फलंदाजी मजबूत आहे, त्यामुळे 40+ जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील टीम छोट्या 11 आंबेडकर नगर महापोल या टीमला. नेक्स्ट मॅच जय दुर्गा विश्वगड मिड स्पोर्ट्स कवाड ब. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. फटका फसला. या वेळेला झेलची संधी निर्माण झाली आहे. इथे देखील ती चुकी केली आहे. इथे देखील तो सहज सोपा झेल धरती मातेला दान केलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथे काय घडतंय तर वारंवार ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल ड्रॉप्स होत आहेत. कदाचित फलंदाज हर्षदचा झेल टिपला असता तर मग धावसंख्या कुठेतरी रोख लावली असती. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कदाचित महागात ठरतील. टीमची धावसंख्या 33. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि इथून आता हर्षद स्ट्रायकर एंडवरती. नेक्स्ट बॉल घेऊन अनिकेत सज्ज झालाय. यावेळेला चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती. त्यानंतर पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन ने टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. एकंदरीत 34 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. मिड स्पोर्ट्स कवाड बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विश्वगड.
फुल्लर लेनचा बॉल, यॉर्कर पद्धतीचा बॉल अलॉंग दी कार्पेटनं लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं पहिली धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब होती आणि त्यानंतर मात्र मिळतील त्या 2 धावा. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लॉगर मध्ये अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची तो संधी देत नाहीये. आतापर्यंत यशस्वी झालाय पहिल्या 3 चेंडूमध्ये. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त त्याने धावा खर्च केलेत, त्या मात्र 5. येणारे 3 चेंडू हर्षद आहे स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला समोर खेळलेत परंतु स्ट्रोक एक्झिक्यूट नव्हता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्यानंतर हा चौकार येईल. लॉंग आउट मधून मिळतील 4 धावा. चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता मात्र 40 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. समोर खेळण्यात यावेळेला अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड बॉल खाली आणि लॉंग ऑन मध्ये टिपला जाईल झेल. अखेरकार हर्षद बाद. टीमला बसलेला हा 4था धक्का. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 40 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर संदेश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता. अंतिम बॉल जो टार्गेट सेट करेल संदेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अनिकेतने ती विकेट्स मिळवली. 23 धावा करून हा फलंदाज डगआउटला गेलाय. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. हर्षदने डावाला सांभाळलं. 40 धावांपैकी वैयक्तिक 23 धावा या हर्षदच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. शेवटचा निर्णायक बॉल टार्गेट सेट करणार. थोडीशी फील्ड रचनेमध्ये बदल घडवत असताना गोलंदाज अनिकेत. लास्ट बॉल. ओहो, यावेळेला फुल्लर लेनचा बॉल, फुटवर्क नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. या एंड वरती धावचीतची संधी आणि संदेश त्या ठिकाणी बाद होईल. अंतिम बॉल वरती धावचीत स्वरूपामध्ये. तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली या छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली टीमने. धावा जमा केले 40 आणि दत्तकृपा धोंडावडवली या संघासमोर टार्गेट ठेवले गेले 41. 41 धावांचं. चला टॉस साठी बोथ कॅप्टन मिथ स्पोर्ट्स कवाड ब आणि जय दुर्गा विश्वगड दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी. जय दुर्गा विश्वगड टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर विनंती असेल टीम मिथ स्पोर्ट्स कवाड ब आपला कर्णधार या ठिकाणी दाखल करा. अगदी सुरलीत ही स्पर्धा सुरू आहे. अगदी वेळेमध्ये सर्व संघ पोहोचतात. सर्वांना मनापासून धन्यवाद मी देईन. तर विनंती आहे कवाड ब आपण आपला संगणक दाखल करा. आणि या सामन्याचा नाणेफेक करतील सन्माननीय सीताराम भोसले उर्फ राजे, ज्या नावाने चर्चेत असणारे व्यक्तिमत्व, नामवंत, सामाजिक आणि नेहमीच सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि या विभागातील सर्व तरुणांच्या पाठीमागे ज्यांचा हातभार असतो, असं लाडकं गोड व्यक्तिमत्व राजा यांच्या शुभास्ते करूयात आपण टॉस. आणि मिथ स्पोर्ट्स कवाड अंतिम ऑफिशियल कॉल आपल्याकरिता. दुसऱ्या डावातला पहिला बॉल पडण्या अगोदर आपला कर्णधार या ठिकाणी दाखल करा. तर या ठिकाणी नाणेफेकी करतायत महाळुंगे गावचं समाजसेवक सन्माननीय राजे भोसले या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शिवभक्त आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूयात.
या ठिकाणी दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला पुन्हा एकदा आपल्या समवेत जोडले जातील, ज्याने आपल्या आवाजाची छाप कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुरबाड, शहापूर मध्ये ज्यांनी पोहोचवले, विशेषतः नायगाव आणि वसई परिसरामध्ये ज्यांनी आपल्या नावाची डंका, आपल्या आवाजाची डंका ज्यांनी फुंकली, आमचे मार्गदर्शक मित्र मोनिश पाटील सर आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू सो मच. हॅलो चेक. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित फूडी प्लस बिग बॅश लीग आणि त्याचबरोबर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाहायला मिळते आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा या क्रीडा नगरीवरती सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंगचं हे मैदान, आणि खरं तर हे मैदान जर बघितलं गेलं तर सकाळी 6 वाजेपासून भरलेलं असतं, पण या विभागामध्ये आणि या मैदानावरती प्रथम तर अजनी क्रिकेट सामने आपण अनुभवत आहोत आणि या सामन्यांमध्ये जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. चला मॅचकडे आपण वळत आहोत. दुसऱ्या डावाचा खेळ सध्या पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा जर बघितला गेलं तर 41 बनवल्यात आणि 40 बनवल्यात. 41चं टार्गेट आहे. तिसरी मॅच आपण अनुभवत आहोत आणि सलगची तिसऱ्या मॅच मध्ये टोटल फार मोठं नाही झालेलं. हवेचा वेग जरूर आपल्याला संध्याकाळपासून दिसलाय, जो ऑन साइडला राईट हँड बॅटरला कुठेतरी सपोर्ट करतोय, पण तरी देखील मी म्हणेन की टोटल जसं हवं होतं तसं टोटल अजूनपर्यंत पाहायला नाही मिळालेलं. सो 41 आव्हान आहे आणि हे पार करण्याकरिता आता ओपनिंग पेअर्स मध्ये एक लेफ्ट हँडेड बॅटर अभि स्ट्रायकर एंड वरती आहे आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार सध्या जितूला आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन अजय भोई ड्राइव्ह केल्या बॉलला. ओहो, कवसला फिल्डर होते. प्रयत्न चांगले केले परंतु अशा कॅच चिपकतात हातामध्ये. गरजेची होती कॅच पकडणं. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. हा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर. एक्स्ट्रा कव्हरचा इनफिल्डचा फिल्डर प्रयत्न जरूर केले त्याने, परंतु बॉल हातामध्ये नाही आला आणि त्याचाच मदतीनं सुटली आहे कॅच. धाव मिळत असताना 1 आणि 1 धावेच्या मदतीनं 41चा पाठला करत असताना खातं उघडलंय. श्री गणेशा केला गेलाय. टीम बॅलन्स जर बघितलं तर मी म्हणेन की दोन्ही टीम बरोबर परिपक्व असतात. ज्या पद्धतीने टीम दत्तकृपा धोंडा बडवली या सीझन मध्ये, या हंगामामध्ये, स्पेशली ज्युनियरच्या पोल मध्ये त्याने इम्प्रेसिव्ह क्रिकेट दाखवला विथ बॅट अँड विथ बॉल. दोन्ही साइडनं चांगला खेळ केला त्याने. हवेमध्ये पुन्हा टॉपिच लागली. फिल्डर पोहोचले नाही तिथपर्यंत. स्टार्ट थोडा लेट झाला होता आणि दुरी होती कॅच, त्याच्यामुळे आणखी एक सिंगल मिळेल. पण दुसऱ्या बाजूने मी चर्चा करेन छोट्या इलेव्हन महापोलीस संघाची, की स्पेशली त्यांची ताकद, त्यांची बॉलिंग आहे. कबड्डी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा 2 आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक पहिला चालू असताना या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज, स्पेशली विकेट टेकर बॉलर अजय भोईर सध्या बॉलिंग करत असताना विकेटच्या शोधामध्ये ऑलवेज असतो आणि अजयने पहिल्या 2 चेंडूमध्ये ते कंट्रोल दाखवला. आता पुन्हा एकदा तिसरा बॉल पायावरती लागला, पण अंपायरचा डिसिजन काय तो पाहावं लागेल. रनआउटची संधी देखील होती, ती गमावली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. मिसिंग ऑफ स्टंप जरूर, कारण की रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. सफल झालेला बॅटर हा पहा. चांगला डिसिजन आहे. बरोबर पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. पिचिंग बरोबर लाईन मध्ये होता. ज्यावेळेस शरीरावरती बॉल लागला तेव्हा विकेट मिसिंग होता कुठेतरी, कारण की इम्पॅक्ट करत नव्हता त्या विकेट मध्ये. बाहेर चाललेला बॉल आणि अंपायरने तेच सांगितलं, दर्शवलं. क्रुशल जरूर होता, पण मी म्हणेन की गुड डिसिजन, चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण पाहतोय पहिल्या 3 मध्ये दिला 3. चौथा बॉल हवेमध्ये उंचीवरती चढला. आता मिड ऑनचा फिल्डर पोहोचतील का तिथपर्यंत, आणि पोहोचले. कॅच केली जाईल कंप्लीट आणि मिळत असताना 3 वरती धक्का. पहिला दत्तकृपा 3 धोंडा वडवलीला.
के साए ये बॉल कृतिक दोंडा बडवली टीमचा मी मगाशी देखील उल्लेख केलेला की बॅटिंग ऑर्डर देखील स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे क्रमांक 6, 7, 8 पर्यंत तुम्हाला स्ट्रॉंग बॅटर्स दिसतील पण दुसऱ्या बाजूने बॉलिंग देखील चांगली आहे त्यामुळे ही मॅच रंगेल जरूर जशी हवी आहे प्रेक्षकांना मॅच तशी पाहायला मिळेल 3-1 हवेचा वेग भरपूर चालू आहे राईट हँडेड बॅटरला इकडे मुब्दा म्हणेन मी तर म्हणेन की संधीच आहे फार मोठी बरोबर योग्य कनेक्शन जर झाले तर मग तो बॉल नाही थांबणार त्याला बाहेर न सानावा लागेल तर पण डॉट बॉल आला आणखी एक पण गोलंदाजी अजय चांगली करतोय कंट्रोल वरती आणि बघा टप्पे अजयने नाही सोडलेले आहे तो फार लाईनच्या बाहेरही नाही आहे आणि फार लाईन मध्ये देखील नाही आहे बरोबर त्या 3 स्टंपच्या लाईन मध्ये बॉल पिचिंग करतोय गुडलेन स्पॉटला त्याने हेरलाय आणि तिकडनंच बॉलला दोन्ही वळण देतोय वळण फार मोठे नाहीयेत पण टप्पे योग्य कंट्रोल मध्ये असल्या कारणामुळे आतापर्यंत गोलंदाजी चांगली दिसते आणि ही कन्सिस्टन्सी जी आहे ना ती अजयने अगदी बरोबर ठेवली आहे शेवटचा ती बॉल आतापर्यंत 5 बॉल फेकले 3 धावा 1 विकेट 41 चा टार्गेट आहे धोंडा वडवली संघ थोडा प्रश्नामध्ये असेल की सुरुवातीचा पॉवर प्ले मध्ये जर स्टार्ट नाही चांगला मिळाला तर मग दबाव येईल मिडल ऑर्डर्स वरती प्रेशर येईल बॅटिंग साइडनं आणि ती बॉल ऑप्शनचा बाहेर लाईनचा आता बाहेर काढला अपील जोरदार आहे पण नाही हा फक्त उत्साह आहे कारण की बॅट अँड बॉलचा संपर्क नसल्या कारणामुळे शेवटचा अंतिम डॉट बॉल मिळेल आणि षटक क्लिअर डॉट बॉल आहे टीव्ही स्क्रीन वरती देखील तेच दिसत बॅटिंग साइड रिव्ह्यू घेतले कशा करिता वाईट करिता ओके चेक करूयात या तिसरे पंच पण अपील जोरदार केली होती आणि कधी कधी बघा वाईड लपवण्याकरिता देखील अपील बघा वाईट करिता रिव्ह्यू नाहीये फक्त बीमर करिता आहे सो अंपायर स्टे विथ युअर डिसिजन इट्स डॉट बॉल अपील जोरदार जरूर केली होती तिकडे पण ज्या पद्धतीने आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं टीव्ही स्क्रीन वरती हा पुन्हा आपण पाहतोय हा पहा ऑप्शनचा बाहेर बॉल आणि जेव्हा बॅट आली होती तो गॅप दिसतोय स्क्रीन वरती देखील तो गॅप दिसत होता परंतु डॉट बॉल आला आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर चांगलं षटक पाहायला मिळालं अजय भोईरचं पहिल्या षटकामध्ये अवघ्या त्याने 2च धावा दिल्या वैयक्तिक टोटल 3 धावा कारण की एक लेग बाईज झाले आणि लेग बाईज ही बॅटर आणि बॉलर्स दोघांच्या खात्यामध्ये नसते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण ऍड करतोय त्यामुळे चांगली कमालीची गोलंदाजी केली आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता हर्षद छोटा 11 महापोली अगेन्स्ट दत्तकृपा धोंडा वडवली दोन टीमला खेळताना आपण पाहतोय जितकी ताकदवान बॅटिंग आहे तितक्यापेक्षा भयानक गोलंदाजी आहे सो मॅच रंगतीया टीम कवाड टीमचे कॅप्टन मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर टॉस साठी या या विभागामध्ये आपण जर बघितलं गेलं तर बुमिक स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या माध्यमातून या विभागातील पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अंतिम जर बघितलं गेलं अंतिम धोंडा बडवली त्यानंतर तुम्हाला पुढे या पट्ट्यामध्ये कुठल्याच प्रकारची रजनी क्रिकेट अजूनपर्यंत पाहायला मिळालेलं नव्हतं पण प्रथमतः रजनी क्रिकेट आणि या सीझन मधली मी म्हणेन की आपल्या असोसिएशन मधली ही दुसरी आधी आपण बाळासाहेब ठाकरे चषक आपण पाहिलं होतं जिथे असोसिएशन मधले संघ खेळले होते आणि आता आपण बुमिक स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंगच्या माध्यमातून
या सीझन मधली दुसरी स्पर्धा पाहतोय आतापर्यंत, कदाचित आणखी येऊ शकतील. कट करायचा प्रयत्न केला, पॉइंटला बॉल चालला, आता वेगाने गॅप मध्ये खेळल्यात, बरोबर दिशा दिली आणि त्यानंतर दशा लावली. बॉल निघून बॉर्डर लाईनच्या पलीकडे, धावाच्या. अभिच्या माध्यमातून बरोबर ऑप्शनचा बाहेरचा बॉल, फार जास्त काही नाही केलं, फक्त हलक्या पद्धतीने दिशा दिली आणि त्यानंतर चेंडूने दशा लावली. धावा मिळाल्या 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलक वाढलं 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता हेच प्रयत्न असेल की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एक्झिक्यूट कराव्या. हर्षद आले षटक क्रमांक 2 घेऊन. अभि स्ट्राइक रेंजवर शफल केलंय, खेळायचं होतं पण पुन्हा अपील, फक्त उत्साहापुरती अपील होती आणि ते देखील गोलंदाजाला माहिती होतं की बाहेर आहे बॉल लाईनचा, परंतु डॉट बॉल मिळतो आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 41चा पाठलाग करत असताना आपण धोंडा बडवली टीमला पाहतोय आणि धाव फलकावरती 7 धावा. गोलंदाज यार, शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, पाठी मागे बॉल चाललाय, जास्त रूम क्रिएट करून दिली आणि आता बॉलला पाठवलंय लॉंग लेग रिजन मध्ये. धावा मिळतील या षटकातील हा दुसरा चौकार. बघा, लेफ्ट हँडेड बॅटरला ऑलवेज मी उल्लेख करतो की त्यांच्या 3 स्टंप वरती किंवा तुम्ही अंगावरती बॉल टाकला तर मग त्यांची ऑन साइड अगदी स्ट्रॉंग असते आणि तेच दाखवलं. जसा बॉडी लेंथ वरती बाउन्सर बॉल जरी होता, परंतु बॅट आली आणि त्यानंतर बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या रिजन मध्ये. धावा चौकाराच्या मदतीने बढती होते आणि 4 धावांच्या मदतीने 11 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. अजूनही गरज आहे, अजून इक्वेशनचा जर विचार केला तर विजयाकरिता 16 मध्ये 30 हव्यात, जवळपास 12चा आस्किंग रन रेट. आता रिव्हर्स खेळायचं होतं, ऑप्शनचा बाहेर बॉल, लेंथी चेंज केली होती, लाईनही बदलली होती, साईडही बदलली होती आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, बरोबर पिक केलेला, अभिने प्रेडिक्ट चांगलं केलेलं की ऑप्शनचा बाहेर बॉल येईल आता आणि रिव्हर्सचा प्रयत्न केलेला, परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाही आणि आता 15 मध्ये 30, आता 12चा रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा एक स्विंग आणि मिस, अनदर डॉट बॉल. एक चौकार आल्यानंतर गोलंदाज हर्षदने केलंय कमबॅक. चौकार आल्यानंतर हलकी एक चर्चा देखील आपण पाहिली होती. टीम कॅप्टन तिथपर्यंत पोहोचले होते, सिनियर खेळाडू तिथपर्यंत पोहोचले. शैलेशला पाहतोय सातत्याने चर्चा करतोय गोलंदाजासोबत आणि गरजेचं आहे. बघा, जिथे अनुभव आहे, ज्यांच्याकडे तो नॉलेज आहे की या सिच्युएशन मध्ये काय करता येईल, अशा सिनियर खेळाडूंना तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालंय. कमबॅक चांगला पाहायला मिळतोय. हवेमध्ये खेळलाय, उंचीवरती बॉल आहे, मिड विकेटचं फिल्डर डाऊन दी बॉल प्रयत्न केले जरूर, पण ते प्रयत्न अयशस्वी आणि त्याच्याचमुळे कॅच ड्रॉप झाली आणि धावा देखील फळकावरती मिळाल्या. टोटल 2 धावा घेतल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं, नाही 3 घेतल्यात, 3 धावा घेतल्यात आणि 3 धाव्यांच्या मदतीनं धाव फलक वाढलाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 14 आकड्यावरती या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर पहिला बॉल चौकार, मग डॉट, पुन्हा एक चौकार, मग लगातार 2 डॉट आणि त्यानंतर पुन्हा एक ट्रिपल आली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 मध्ये बनवलं 14 धावा आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इकडनं जिंकण्याकरिता 12 मध्ये 27 हव्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 14, येणाऱ्या 2 षटकामध्ये आता 27 ची गरज आहे. आस्किंग रन रेट वाढले आता. टीम स्पोर्ट्स कवाड अँड कंपनी आपण टॉस साठी या लवकरात लवकर प्रतीक्षेमध्ये आहेत.
विपक्षी संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. आणि आता पॅनल टीमेट षटकाला सुरुवात केली जाईल आणि या पॅनल टीमेट षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता आलाय समोरच्या संघाला संदेश देण्याकरिता संदेश. आणि हा पहा सुंदर ड्रोन व्ह्यू सध्या या मैदानाचा पाहतोय. जणू काय एखादा मोठं स्टेडियमच दिसतंय की काय. ज्या पद्धतीने मैदान रंगवलंय, ज्या पद्धतीने या मैदानाची रंगरंगोटी पाहायला मिळते, कोणी विचारही नव्हता केलेला की या मैदानावरती इतका सुंदर प्रकारच्या सामने रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे फक्त आणि फक्त बुमिक स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर मी म्हणेन की पहिला 2 दिवस तुम्हाला चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळते, पण त्यानंतर पाहायला विसरू नका 3ऱ्या दिवसापासून 40+ बिग बॅश धमाका पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरी जे सिनियर खेळाडू आहेत ती सिनियरिटी का असते या मैदानावरती पुन्हा एकदा लीग फॉर्मॅट असेल आणि दाखवायला मिळतील 3ऱ्या दिवसापासून. सो आणखी देखील या स्पर्धेची रंगत वाढेल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. बाउंड्री चेक करायची आहे का? ओके, चेक करूयात. अंतिम बॉल वरती ती बाउंड्री चेक करायची आहे. 3रे पंच देखील जोडले गेलेत. आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार, कारण की जेव्हा हातामध्ये बॉल पडलाय तो पाय जो आहे तो लाईनला टच आहे त्या फिल्डरचा, त्याच्यामुळे धावा तिकडे आहेत 4 आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धाव फलकावरती धावा आता टोटल 15. कबड्डी टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला, टीम कबड्डीचे कॅप्टन भाविक 12 मध्ये 22व्यात. 12 मध्ये 26व्यात. गोलंदाज या स्टेप आउट केलेला, हवेमध्ये खेळल्यात. आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर तिथपर्यंत कॅच सोडली आहे. अजय होते का? अजयने कॅच सोडली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू या संघाचा आणि अजयने केली आहे कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर एक संधी मिळाली आणि संधी कोणाला दिली आहे? कृतिकला दिली आहे. काय कृतिक होते जे वेगाने बॅटिंग करत आहेत आणि एकदा कृतिकची बॅट बोलायला लागली तर मग तो नाही थांबणार. बोला तयार. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल चालला मिड विकेट कडे आणि हा बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय धमाका, सिक्सर. परफेक्ट बॅट आली. हाफ ट्रॅक बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर छोटी गेंद यानी खोटी गेंद. आणि धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर धाव फलक आता वाढलाय आणि धावा टोटल फलकावरती वेगाने गेल्यात. आता ऑफसाईडचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळल्यात, हॅमट केलं बॉलला आणि यावेळेस देखील बॉल पाठवला. सिक्सरचा नंतर येतोय आणखी 4, आणखी एक धमाकेदार चौकार.
दोन चेंडू मागचे कॅच सोडली आहे आणि अजयने कॅच सोडल्यानंतर डबल, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर चौकार. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर कॅच सुटल्याच्या नंतर टोटल 12 धावा आल्यात आणि या 12 धावांनी आता काम केलंय. कृतिकने ते आता काम केलंय. म्हटलं होतं ना की असा बॅटर आहे की इरादे लवकर बदलतो, तेवर लवकर बदलतो आणि त्याने इरादे, तेवर, अंदाज सगळं काही बदललंय आणि मॅचची सिच्युएशन देखील आता बदलली आहे. कारण की 41 पाठलाग होतं, 27 फलकावरती आहे. सो विजयाकरिता आता जर इक्वेशन बघितलं गेलं तर राहिले इकडनं 9 बॉल आणि 9 मध्ये विजयाकरिता 14ची गरज आहे. रिवर्स फिरले होते, पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर नागेश तिकडे वेगाने चाललाय. एक तर बनली आहे, दुसरीचा प्रयत्न फेकी करेपर्यंत 2 धावा बनतायत. तिसरीचा देखील प्रयत्न होईल आणि तिसरी धाव अनसक्सेसफुल. 2च मिळतील, 2+ रन आउट. धाव फलकावरती धावा 2 ने वाढतील 29 आणि 29 वरती बसणारा हा धक्का दुसरा आहे. करण नवीन बॅटर. नवीन बॅटर आता करण. अजूनही मॅच जिंकायला 8 मध्ये 14ची, 8 मध्ये 12ची गरज आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 10 फलक आपण पाहतोय. टोटल धावा फलकावरती आहेत 29 आकड्यावर. ओ रिवर्स खेळलाय, ताल्याला प्रहार केलाय आणि बॉलला थर्ड मॅनच्या रिजन मधनं पाठवलाय. आणखी एक 4. क्या बात आहे, चौकार. अभि स्ट्रायकर एंड वरती सेट बॅटर होता, रिवर्स खेळला आणि त्यानंतर अल्टी पलटी आणि बॉलला केलंय कल्टी. चौकाराच्या मदतीने 33 धावा फलकावरती. आता इक्वेशनच बदललंय. 7 बॉल आणि 7 मध्ये विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं तर 8 धाब्यांची गरज आहे. बदलली परिस्थिती. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की टीम महापोलीस संघ कुठेतरी कंट्रोल करतील या मॅच वरती, पण तिसऱ्या षटकामध्ये भरपूर उथळपुथळ पाहायला मिळाली. ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहेत, फेकलाय क्विकली, पण एक सिंगल मिळते. अभिकडे सेन्सिबिलिटी पण देखील आपल्याला पाहायला मिळते. जितका अभि आक्रमक आहे ना तितका चाणाक्ष आहे. त्याला माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये मॅचला कंट्रोल कसं करायचं आहे. अंतिम बॉल होता, ड्राईव्ह केलं, सिंगल घेतली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. राहिले 6 बॉल आणि 6 मध्ये आता विजयाकरिता 7ची गरज. चला विजयाकरिता आता राहिले 6 बॉल आणि 6 मध्ये 7 धावांची गरज आहे. वा काय सुंदर ड्रोन व्ह्यू दिसतोय. ज्यांना ज्यांना हा व्ह्यू पाहायचा आहे मैदानाचा आपण लगेचच SK लाईव्ह एंटरटेनमेंट YouTube वरती सर्च करा आणि हा व्ह्यू सध्या जो चालू आहे तो पहा. आणि जर लाईव्ह वरती येत आहे तर लाईक करायला विसरू नका आणि लाईक केलं असेल तर सबस्क्राईब करा. 6 मध्ये 7ची गरज. अनुज हो, पहिला बॉल बाहेर निघालाय. कटर बॉलचा वापर केला, बाउन्सी झाला होता पण
अंपायरचा इशारा 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. चला 1 फॉर दी ओव्हर. पहिला बॉल डॉट आलाय. आता 5 मध्ये हव्यात 7 धावा. हो पुन्हा शरीरावरती बॉल. नॉन स्ट्रायकर एंडला धोका. स्ट्रायकर एंडला फेकलाय बॉल. आणि आता इकडे काय तर डीप मध्ये प्रोटेक्शन होतं त्याच्यामुळे मिळाल्या 2 धावा. पण स्ट्रायकर एंडला का फेकला? फार जास्त धोका जर बघितला गेलं तर नॉन स्ट्रायकर एंड वरती होता कारण की तिकडे बॅट फेस केली होती बॅटरने बॉलला आणि त्यानंतर तो निघाला होता. नॉन स्ट्रायकर एंड तर आधीच त्याने स्ट्राईक सोडलेली परंतु 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला 36 विजयाकरिता 4 बॉल आणि 4 मध्ये 5 धावांची गरज आहे. बघा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना या क्रुशियल मोमेंट वरती तुम्हाला महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. अजूनही मॅच संपलेलं नाहीये कारण की टीम छोट्या 11 महापोलीस संघाची आता एनर्जी पुन्हा एकदा मैदानात दिसते. हलक्या पद्धतीने खेळला. फिल्डर पोहोचले. फेकला बॉल. डायरेक्ट हिट झालं असतं तर काम झालं असतं परंतु एक मिळाली धाव आणि एका धावेच्या मदतीने आता सिच्युएशन बघितली गेली तर 37 धावा फलकावरती आहेत. विजयाकरिता 4 ची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय तो 3. 3 मध्ये हव्यात आता विजयाकरिता धावा 4. प्रत्येक सिंगल महत्वाची आहे. प्रत्येक डॉट महत्वाचा आहे आणि इकडनं जर एखादा विकेट मिळाला गोलंदाज अनुषला तर मग अनुष म्हणेल काम 25 नाही तर झालं 50 पण तो विकेट मिळेल का पाहावं लागेल. राईट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंड वरती करण. दुसऱ्या एंडने जर बघितलं गेलं तर अभिनय खेळ या खेळाला भरपूर या डावाला भरपूर सांभाळलाय. कृतिक देखील चांगले खेळले होते परंतु तो माघारी परतला गेला. 14 धावा त्याने बनवल्या. अभि सध्या 3 चौकार जोडलेत आणि फक्त मोठे फटके नाही डबल सिंगल वरती देखील चांगल्या पद्धतीने खेळतोय. सो मॅचच्या सिच्युएशनला घेऊन खेळण्याचं काम अभिनय केलंय. 13 मध्ये 20 धाव्यांची पारी त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिली आणि आता मॅचचं समीकरण 3 बॉल 4. बॉल तयार. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. खेळता क्षणी दुसरीचे कॉल आहे आणि आता मिळेल इझिली धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 39. 41 चा पाठला करायचा आहे. राहिले 2 बॉल आणि विजयाकरिता 2 धावांची गरज आहे आणि मी पुन्हा एकदा सांगेन ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू विजयाकरिता 2 धावेची गरज. का मॅच रंगली. 41 धावांचा आव्हान होता. पहिल्या 2 षटकामध्ये कंट्रोल मध्ये गोलंदाजी अजय हर्षदने केली. संदेशचं षटक देखील डान्सिंग राहिलं. त्या षटकामध्ये कॅच सोडल्यानंतर धमाकेदार फटकेबाजी पाहायला मिळाली कृतिकची पण कृतिक परतल्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा एकदा अनुषने केलंय कमबॅक आणि आता शेजारी वाढल्यात. शैलेश आहे तिकडे. सिली मिड ऑन सिली मिड ऑफ शैलेश आणि नागेश. 2 मध्ये 2 लीडिंग एज. 6 मध्ये बॉल. अनुष स्वतः. नागेश देखील पोहोचला. कॅच ड्रॉप झाली आणि तिकडे बनवल्या धावा 2 आणि जिंकली मॅचला टीम दत्त कृपा धोंडा वडवली संघाने. क्या बात है भाई. कहते हैं ना दाने दाने पे होता है लिखा होता है खाने वाले का नाम आणि यावेळेस मी म्हणेन की नशिबाने देखील साथ दिली. आणि चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाऊयात आणि प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक नो डाऊट ज्याने या सामन्याला भरपूर सांभाळलं या मॅचला बरोबर घेऊन गेला आणि 13 चेंडू मध्ये 20 धावांची अशी पारी खेळला की जिथे संघाला गरज होती. अभिला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच.